मी लोहकुमार सरगर. मित्रांनो, हा व्हिडिओ एवढा शेअर करा की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 3 मे 2026 रोजी माझ्या मुलाचा रोड अपघातात मृत्यू झाला. मृत्यूचं कारण असं होतं की समोरून दारू पिऊन येणारा व्यक्ती 100 ते 120च्या स्पीडनं माझा मुलगा ज्या गाडीवरती चालला होता त्या गाडीला येऊन जोरात त्यांनी धडक मारली. अपघात एवढा भीषण होता की माझ्या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. आमचं एक हसतं खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं. मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की भाऊ, आपले रस्ते सुरक्षित नाही आहेत. आपले रस्ते मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत. आपले रस्ते रक्ताने बरबटलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये महिन्याला साधारण 3.5 ते 3.5 हजार रोड अपघात होत असतात दर महिन्याला. त्या अपघातामध्ये साधारण 1200 ते 1500 लोकांचा दर महिन्याला मृत्यू जातोय. म्हणजे माझ्यासारखी 50 घरं दररोज उद्ध्वस्त होतात ह्या महाराष्ट्रामध्ये, केवळ फक्त रोड अपघातामध्ये. देवाभाऊ, आपण रस्ते तर स्टार सुपर एकदम हाय क्वालिटीचे बनवले, पण रस्ते सुरक्षेच्या बाबतीत जे कायदे बनवले त्याची अंमलबजावणी 0 आहे. दिगंजीसारखं 11 ते 12 हजार लोकसंख्येचं गाव आहे, त्याच्यातून राज्य महामार्ग जातो आणि त्या ठिकाणी एकही पोलीस किंवा एकही परिवहन खात्याचा अधिकारी तिथं दिवसभर उपलब्ध नव्हता. तो दारू पिऊन दिवसभर त्या चौकातून घिरट्या घालत होता. 100 ते 120च्या स्पीडनं तो दिवसभर गाडी फिरवत होता, पण त्याला थांबवणारा कुणीही तिथं त्या चौकामध्ये नव्हता. जर का तिथं एखादा अधिकारी असता तर हा अपघात कदाचित झाला नसता. मला सरकारला एकच विनंती करायची आहे की येत्या 25/6/2026 पासून महाराष्ट्रात पूर्ण रस्ते सुरक्षेच्या बाबतीत जे कायदे बनवलेले आहे त्याची 100% अंमलबजावणी व्हायला पाहिजे. अन्यथा हा आवाज एका दुर्दैवी बापाचा आहे. आज वाटणारी ठिणगी कधी आगीचा भडका होईल सांगता येणार नाही. म्हणून तुम्ही 26/6/2026 पर्यंत सर्व रस्त्यांवर महाराष्ट्रामध्ये कायद्याचं पालन झालं पाहिजे आणि सर्व कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि माझी विनंती आहे की 1 महिना कालावधी आहे, याच्यामध्ये आपण सगळी कायदा सुव्यवस्था रस्त्यावरील सुरळीत कराल, एवढी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.